शेवटी तो दिवस आलाच गावाकडून पुण्याला निघण्याचा. पण त्याआधी आम्ही छान असं जेवण करायला बसलो होतो. जेवणामध्ये बनवलं होतं आहोंच्या आवडीचं मम्मीच्या हातचं कारलं, त्यासोबत आमरस, चपाती, कुरडई, पापड असं जेवण करून घेतलं. त्यानंतर आमची भराभरी चालू झाली होती. आता इथे एक लोणच्याची बरणी माझ्यासाठी मम्मीने काढून दिली. त्यानंतर हे चिंचाचे गोळे, त्यानंतर उपवासाचे पदार्थ, कुरडई, तांदळाच्या पापड्या आणि बॉक्स रिकामा नव्हता म्हणून या मिक्सरचा बॉक्स रिकामा करून त्याच्यामध्ये मम्मीने पापड भरले होते. आता इकडं बाजरीच्या, ज्वारीच्या पापड्यासुद्धा थोड्याशा भरून दिल्या होत्या. माझं इकडं वेगळंच काम चालू होतं. लसूण साफ करून मी तो भरून घेतला. त्यानंतर मम्मी गेली होती या घरामध्ये जिथे सगळे कांदे टाकलेले आहेत, कांदेसुद्धा भरून दिले. त्यानंतर आमची डिक्की भरायचं काम चालू झालं होतं. जेवढं काही भरलं होतं धान्य वगैरे ते सगळं आम्ही डिक्कीमध्ये किंवा पुढच्या शीटावरती सगळं भरून ठेवलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो गावातल्या सगळ्या देवांचं दर्शन घेण्यासाठी. आधी तर आम्ही मारुती मंदिरामध्ये गेलो, तिकडचं दर्शन घेतलं. त्यानंतर खाली देवीचं सुद्धा मंदिर आहे, पण तिकडचं आता सध्या बांधकाम चालू आहे देवीच्या मंदिराचं, तर तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. माहेरच्या माणसांना बाय करून आम्ही गेलो होतो माहेरच्या शेतामध्ये, जिकडे महादेवाचं छोटंसं मंदिर आहे. जेव्हा मी गावाला येते तेव्हा इकडचं सुद्धा मी दर्शन घेत असते. त्यानंतर जाता जाता मम्मीच्या त्यांच्या घरावरती नजर मारली आणि आमचा चालू झाला प्रवास. बाय.